Welcome back friends to our educational channel Moral English Guru. In this video we are going to learn brainstorming activity part 2 from the lesson Voyaging Towards Excellence written by Achyut Godbole. And friends, if you are new here and haven't subscribed this channel yet, please subscribe this channel to get notifications of all upcoming videos. Like this video, comment and share this video to your friends. So let's begin brainstorming activity part 2 from the lesson Voyaging Towards Excellence. Question number A2 मतलब 5th. Read the text again and complete the sentence. Due to the writer's pathetic English speaking style, he. लेखकांची इंग्लिश स्पीकिंग स्टाईल ही फारच पॅथेटिक होती. या वाक्याला गृहीत धरून हेच वाक्य आपल्याला कंप्लीट करायचं आहे हीच्या समोर जाऊन. लेखकांची इंग्लिश स्पीकिंग स्टाईल एवढी पॅथेटिक होती की ए. ही वॉज फिलिंग क्वाईट लोनली अँड टेरिफाईड इन IIT मध्ये त्यांना फारच लोनली वाटायला लागलं. टेरिफाईड म्हणजे ते भयभीत झाले होते. बी. ही हॅड डेव्हलप्ड ॲन इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स. त्यांनी त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंडाची भावना निर्माण केली होती. सी. ही वॉज ऑफन ह्युमिलिएटेड बाय अदर स्टुडंट्स. त्यांच्या इंग्लिश स्पीकिंग स्टाईल्समुळे लोक त्यांना ह्युमिलिएट करायचे, त्यांचा वारंवार अपमान व्हायचा. डी. ही हॅड डिसाइडेड टू रन अवे फ्रॉम IIT मुंबई टू सोलापूर. आणि त्यांनी हेही ठरवलं होतं की आपण आता सोलापूरला इथून पळून जावं, IIT सोडून द्यावं. ई. ही वॉज फिलिंग क्वाईट डिफरंट अँड लॅक ऑफ कॉन्फिडन्स. IITमध्ये असताना त्यांना बरंचसं असं वेगळं वाटायचं आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही असं त्यांना वाटायचं. यफ. ही हॅड डिसाइडेड टू डू वेल इन मॅथमॅटिक्स. त्याच वेळेला त्यांनी हेही ठरवलं की आपण आता मॅथमॅटिक्समध्ये काहीतरी चांगलं करूया. जी. ही डिसाइडेड टू एक्सेल इन इंग्लिश स्पीकिंग. आणि त्याच वेळेला त्यांनी इंग्लिश स्पीकिंगमध्ये आपण एक्सलंट बनूया हे पण ठरवलं. क्वेश्चन नंबर A2 मधलं 6th. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. द रायटर वॉन्टेड टू अचीव मास्टरी इन इंग्लिश बिकॉज. लेखकांना इंग्लिशमध्ये मास्टरी मिळवायची होती. काय कारण आहे? तर आपल्याला आता पुढील वाक्य कंप्लीट करायचे आहे. ए. बिकॉज ही वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट, एलिगंट अँड फ्लुएंट इंग्लिश. कारण त्यांना आता खूपच एक्सलंट स्पीकिंग करायचं होतं. एलिगंट म्हणजे आकर्षक आणि असं फ्लुएंट इंग्लिश, ओघवतं इंग्लिश त्यांना बोलायचं होतं. बी. ही विल बी ॲबल टू स्पीक इन इंग्लिश ॲट लेंथ विथ एनीबडी. त्यांना इंग्लिशमध्ये मास्टरी याच्यासाठी मिळवायची होती कारण त्यांना ॲबल बनायचं होतं. इंग्रजीमध्ये त्यांना कुणाही सोबत आणि कितीही वेळपर्यंत इंग्रजी बोलता आलं पाहिजे असं त्यांना वाटायचं म्हणून. तिसरं. त्यांना इंग्लिशमध्ये मास्टरी मिळवायची होती कारण ही नीड नॉट हॅव टू ट्रान्सलेट इंग्लिश सेंटेन्सेस इन ॲन एक्स्ट्रीमली ऑकवर्ड फॅशन. ज्या पद्धतीने ते एक्स्ट्रीमली ऑकवर्ड फॅशनने इंग्लिश बोलायचे, त्यांना असं वाटायला लागलं की आपण इंग्लिशमध्ये मास्टर बनलं तर आपल्याला आता अशा पद्धतीने इंग्लिशचं ट्रान्सलेशन करावं लागणार नाही किंवा अशा ऑकवर्ड स्टाईलने आपल्याला इंग्लिश ट्रान्सलेशन करण्याची गरजच पडणार नाही किंवा पडू नये. यासाठी लेखकांना वाटलं की आपण इंग्लिशमध्ये मास्टरी मिळवली पाहिजे. प्रश्न क्रमांक A2 मधलं 7th. मेक अ लिस्ट ऑफ डिफरंट स्टेप्स दॅट द रायटर अंडरटूक टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश स्पीकिंग स्किल्स. लेखकाला त्यांचं इंग्लिश स्पीकिंग स्किल्स इम्प्रूव्ह करायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी काही स्टेप्स घेतल्या. तर कोणत्या स्टेप्स होत्या? त्या स्टेप्सची आपल्याला यादी करायची आहे. इंग्रजी इम्प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी पहिली स्टेप्स घेतली. ही स्टार्टेड रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर अँड इंग्लिश नॉवेल्स. इंग्रजी वृत्तपत्र आणि इंग्रजीचे काही नॉवेल्स वाचायला त्यांनी सुरुवात केली. बी. ही स्टडीड इटेमॉलॉजी अँड फोनेटिक्स टू अंडरस्टँड द रूट ऑफ द वर्ड अँड हाऊ टू प्रोनाऊन्स देम. आता त्यांनी प्रत्येक शब्दाची उत्पत्ती कुठून झाली, फोनेटिक्स कसं आहे, तर त्या सर्व बारीक गोष्टींची, त्यांचं रूट कॉज काय आहे, ते रूट्स ऑफ द वर्ड्स म्हणजे मूळ काय आहे, हे सर्व गोष्टींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना कसं प्रोनाऊन्स केलं पाहिजे याचाही त्यांनी अभ्यास केला. सी. ही स्टूड बिफोर मिरर अँड प्रॅक्टिस्ड इंग्लिश स्पीकिंग. आरशासमोर उभं राहून त्यांनी इंग्लिश स्पीकिंगच्या सरावाला सुरुवात केली. आपलं टोनिंग कसं आहे, आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कसं आहे, ह्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी आरशासमोर उभं राहून लेखक इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करायचे. डी. ही ट्राय टू रिअलाइज हिज मिस्टेक्स अँड करेक्ट देम टू इम्प्रूव्हाइज इंग्लिश स्पीकिंग. आणि हे सर्व करत असताना आपल्या काय चुका होत आहेत तर त्या चुका इम्प्रूव्हाइज करून इंग्लिश स्पीकिंग करण्याचा लेखकांनी प्रयत्न केला. पुढचा प्रश्न A2 मधलं 8. ए. रीड द टेक्स्ट अगेन अँड डिस्क्राईब द रायटर्स अचिव्हमेंट्स आफ्टर अचिव्हिंग मास्टरी ओव्हर द इंग्लिश लँग्वेज.
आता या टेक्स्टचा आधार घेऊन आपल्याला हे बघायचं आहे की रायटरने इंग्लिश लँग्वेजमध्ये मास्टरी मिळवली आणि मास्टरी मिळवल्यानंतर त्यांनी कुठल्या अचिव्हमेंट्स केल्या, त्यांचं जीवन कसं होतं या संदर्भात आपल्याला थोडी माहिती घ्यायची आहे. इंग्रजीमध्ये मास्टरी मिळवल्यानंतर पहिलं, हिज फिअर फॉर इंग्लिश डिसअपियर्ड. इंग्रजीबद्दल जी भीती होती ती नाहीशी झाली. बी, ही फेल्ट क्वाईट कॉन्फिडंट अबाउट स्पीकिंग इन इंग्लिश. आणि इंग्रजीमध्ये आता बोलताना ते फारच कॉन्फिडंट वाटायचे, त्यांच्या मनामध्ये कुठलाही न्यूनगंड आता राहिला नाही. सी, ही स्टार्टेड फिलिंग्स ॲट होम इन हिज हॉस्टेल. आणि हॉस्टेलमध्ये असताना आता त्यांना आपल्या घरीच आहो की काय असंही वाटायला लागलं. डी, ही बिकेम CEO MD ऑफ सॉफ्टवेअर कंपनीज. आणि त्यानंतर ते बऱ्याचशा सॉफ्टवेअर कंपनीजचे MD झाले, CEO झाले. ई, ही निगोशिएटेड मेनी कॉन्ट्रॅक्ट्स अँड साइन कॉन्ट्रॅक्ट्स वर्थ मिलियन्स ऑफ डॉलर्स. आणि त्यानंतर त्यांनी बऱ्याचशा बरेचसे कॉन्ट्रॅक्ट्स निगोशिएट केले, वाटाघाटी केल्या, बरेचसे कॉन्ट्रॅक्ट्स त्यांनी साईन केले, जे कॉन्ट्रॅक्ट्स मिलियन्स ऑफ डॉलरचे होते. यफ, ही रॅन लार्ज ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनीज. त्यांनी खूप साऱ्या कंपन्यामध्ये काम केलं ज्या सॉफ्टवेअरशी संबंधित होत्या आणि त्या कंपन्या त्यांनी फार वर्षे खूप यशस्वीपणे चालवल्या. तर अशा प्रकारे इंग्लिशमध्ये मास्टरी मिळवल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये फार मोठे बदल झाले. क्वेश्चन नंबर A2 मधलं 8 बी, गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड कम्प्लीट द टेबल कम्पेअरिंग टू डिफरंट फेजेस ऑफ लाईफ ऑफ द रायटर ॲज ॲन MD ऑर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CO अँड ॲन ॲक्टिव्हिस्ट ऑफ सर्वोदया मूवमेंट. आता आपल्याला टेक्स्ट वाचून दोन गोष्टींमध्ये कंपॅरिझन करायचं आहे. लेखकाच्या दोन फेजेस आहे. पहिली फेज आहे ज्यावेळेला ते MD होते किंवा CO होते, आणि दुसरी फेज आहे ज्यावेळेला त्यांनी सर्वोदया मूवमेंटमध्ये काम केलं ॲज ॲन ॲक्टिव्हिस्ट. तर त्या दोनही फेजमध्ये, दोनही परिस्थितीमध्ये त्यांच्या संदर्भात आपल्याला थोडी माहिती घ्यायची आहे की त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये असं काय ठळक झालं, असं काय होतं की ज्या गोष्टी आपण या ठिकाणी लिहिल्या पाहिजे. आपल्याला या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे आणि त्यामध्ये दोन फेज दाखवण्यात आलेले आहे. एकीकडे MD किंवा CO असताना आणि दुसरीकडे ॲक्टिव्हिस्ट ऑफ सर्वोदया मूवमेंट. आता MD असताना या ठिकाणी दिलेलं आहे की हेड ऑफ द कंपनी फॉर 23 इयर्स. लेखक हेड होते कंपनीचे 23 वर्षे. आणि सर्वोदया मूवमेंटमध्ये असताना पार्टिसिपेटेड इन अ पीसफुल सत्याग्रह. त्यांनी एका सत्याग्रहामध्ये सुद्धा पार्टिसिपेशन केलं. तर पाहूया अधिकही काही गोष्टी. पहिलं, व्हेन रायटर वॉज MD ऑर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. He was head of company for 23 years, gave several presentation or negotiated many contracts. त्यांनी खूप सारे प्रेझेंटेशन दिले आणि निगोशिएट पण केलं. Traveled all over the globe around 150 times. जवळजवळ 150 वेळा त्यांनी या पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्या किंवा या संपूर्ण पृथ्वीवर 150 वेळा वेगवेगळ्या देशांमध्ये ते गेले. Wrote 4 books with 500 to 700 pages each on information technology. आणि याच दरम्यान त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी संबंधित 4 पुस्तके लिहिली, ज्या प्रत्येक पुस्तकांमध्ये जवळजवळ 500 ते 700 पेजेस आहेत. साइन कॉन्ट्रॅक्ट्स वर्थ मिलियन्स ऑफ डॉलर्स वर्ल्ड वाईड. आणि या संपूर्ण जगामध्ये लाखो करोडो रुपयांचे, मिलियन्स ऑफ डॉलरचे व्यवहार त्यांनी साईन केले. रॅन लार्ज ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनीज. त्यांनी खूप मोठ्या ग्लोबल आणि सॉफ्टवेअर कंपनीज चालवल्या. ट्रीटेड विथ कलिग्स ॲज फ्रेंड्स. आणि हे सर्व करत असताना ते आपल्या कलिगसोबत मित्रांप्रमाणे ट्रीट करायचे. बिलिव्ड इन टीम वर्क्स. आणि त्याच वेळेला हे करत असताना त्यांना टीमवर्कवर फार विश्वास होता. त्यांना असं वाटायचं की मी कितीही एक्सलंट जरी असलो तरी जोपर्यंत मी टीमवर्कने काम करत नाही, मी सक्सेस मिळू शकत नाही. तर अशा प्रकारे त्यांचे काही ठळक वैशिष्ट्ये आहेत जेव्हा ते MD होते किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स होते. दुसरी फेज आहे व्हेन रायटर वॉज ॲन ॲक्टिव्हिस्ट ऑफ सर्वोदया मूवमेंट. जेव्हा ते सर्वोदया मूवमेंटचे एक ॲक्टिव्हिस्ट होते. पहिलं वैशिष्ट्य, पार्टिसिपेटेड इन अ पीसफुल सर्वोदया मूवमेंट. जी सर्वोदया मूवमेंट होती ती पीसफुल होती, शांततेच्या मार्गाने होती. तर त्या शांतीपूर्ण चळवळीमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. दुसरं आहे, ही वर्कड इन अ नॉन व्हायलेंट सोशल मूवमेंट फॉर ट्रायबल्स. आणि ट्रायबल्ससाठी, आदिवासी समुदायासाठी सुद्धा एक नॉन व्हायलेंट मूवमेंट चालवल्या जात होती याच सर्वोदया मूवमेंटच्या माध्यमातून. त्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. वेंट टू जेल फॉर 10 days. आणि 10 दिवसांसाठी त्यांना तुरुंगवास पण झाला. ते जेलमध्ये पण गेले.
started to work for Rs 125 per month to supervise workers at the night shift in a मेकॅनिकल वर्कशॉप. आणि त्याच पिरियडमध्ये 125 रुपये महिन्याने त्यांनी एका मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये नाईट शिफ्टला सुपरविजन करण्याचं कामसुद्धा केलं. तर अशी आहे दुसरी फेज. प्रश्न क्रमांक A2 मधलं 9th आणि त्यामधलं पहिलं. कंप्लीट द वेब हायलायटिंग द व्हेरियस अपॉर्च्युनिटीज यू गेन ड्यू टू युअर गुड इंग्लिश स्पीकिंग स्किल्स. तुमचं इंग्लिश स्पीकिंग हे चांगलं असल्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा संधी मिळतात. तर अशा काही संधी आहेत त्या तुम्ही या ठिकाणी मेन्शन करा आणि जी समोर एक वेब डायग्राम आहे ती कंप्लीट करा की इंग्रजी स्पीकिंगचं आपल्यामध्ये जर स्किल असलं तर आपल्याला कुठल्या संधी प्राप्त होतात, आपला काय फायदा होतो. चला, ही आहे वेब डायग्राम. अपॉर्च्युनिटीज यू गेन, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळतात. पहिलं या ठिकाणी दिलेलं आहे ऑलवेज सिलेक्टेड फॉर डिबेट कॉम्पिटिशन. तुमची निवड ही डिबेट कॉम्पिटिशनसाठी नेहमीच होते कारण तुम्ही चांगलं इंग्लिश बोलता. दुसरी अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते सम ऑफ युअर फॉल्ट्स आर इग्नोर्ड अँड यू गेट चान्स टू प्रोसीड. यू आर प्रमोटेड ॲज अ ब्राईट स्टुडंट. तुमचे काही फॉल्ट्स असतील, तुमच्यामध्ये काही दोष पण असतील, परंतु ते दोष इग्नोर केल्या जातात आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी एक संधी मिळते. तुम्ही एक ब्राईट स्टुडंट आहात असं तुमच्याकडे पाहिलं जातं. तिसरं आहे यू आर मेड सेक्रेटरी ऑफ स्कूल लायब्ररी क्लब ऑर कल्चरल प्रोग्राम. तुमच्या शाळेमध्ये असलेली लायब्ररी क्लब किंवा सांस्कृतिक प्रोग्राम्स यामध्ये तुम्हाला सेक्रेटरी बनवलं जातं आणि बऱ्याचशा संधी उपलब्ध होतात. चौथं, यू गेट चान्स टू अँकर इन स्कूल functions and you are sent to various inter-school competitions as a school representative. तुम्हाला स्कूलमध्ये होणाऱ्या विविध फंक्शन्समध्ये अँकरिंगचा चान्स मिळतो आणि त्यासोबतच ज्या काही इंटरस्कूल कॉम्पिटिशन्स होतात त्यामध्ये तुम्हाला या शाळेचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुमची निवड होते, तुम्हाला त्या ठिकाणी पाठवलं जातं. तर ह्या आहेत अपॉर्च्युनिटीज यू गेन. ज्या वेळेला तुमचं इंग्रजी हे फार चांगलं असतं, तुम्हाला वेगवेगळ्या संधी मिळतात आणि तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याचा एक चान्स मिळतो. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन A2 मधलं 9th आणि त्यामधलं B. डिस्क्राईब अ सिच्युएशन ऑर इन्सिडेंट व्हेन यू फेल्ट एम्ब्रास्ड फॉर युअर लॅक ऑफ नॉलेज ऑफ अ पर्टिक्युलर सब्जेक्ट ऑर इनकॉम्पिटन्स इन स्पीकिंग इंग्लिश फ्लुएंटली. आता तुम्हालाही असं गोंधळल्यासारखं वाटलं असेल, अशा काही सिच्युएशन तुमच्या जीवनामध्ये आल्या असेल कुठल्याही सब्जेक्टविषयी किंवा इंग्रजी स्पीकिंगच्या संदर्भातसुद्धा की आपल्यामध्ये काही क्षमता नाही, इंग्रजी आपण बोलू शकत नाही किंवा एखाद्या वेगळ्याही विषयाचं तुम्हाला नॉलेज नसेल, तर असे कुठले प्रसंग तुमच्या जीवनात आले ज्या प्रसंगांनी तुम्हाला गोंधळवलं, तुम्हाला त्या ठिकाणी खजील झाल्यासारखं वाटलं, अशेम्ड झाल्यासारखं वाटलं. पहिला प्रसंग, हा प्रसंग आहे केमिस्ट्रीशी संबंधित. When I was in 12th science, we had to carry out some experiments related to chemistry. I was good at English but weak in science. I felt ashamed or embarrassed when teacher of chemistry guided us for practical. I was totally unable to understand the procedure that teacher was saying to me to do. So I had developed inferiority complex and unwillingly I had to follow my friends blindly without knowing what actually my friends were doing and what actually I was doing. I used to do what they did and this was really embarrassing moment for me. तर हा प्रसंग आहे वर्ग 12वीमध्ये असतानाचा. ज्यावेळेला केमिस्ट्रीचे शिक्षक यायचे आणि आम्हाला प्रॅक्टिकल करावं लागायचं, तर मला इंग्रजी समजायचं परंतु केमिस्ट्रीची भाषा किंवा केमिस्ट्रीचं जे काही लँग्वेज होतं ते मला काही समजायचं नाही आणि त्यामुळे प्रॅक्टिकल करताना टीचर काय म्हणत होते हे मला काहीच कळत नव्हतं आणि त्यावेळेला मी फार गोंधळून जायचो आणि अनविलिंगली मी माझ्या मित्रांचं अंधानुकरण करायचो. माझे मित्र जसे करायचे तसाच मी करण्याचा प्रयत्न करायचो. ॲक्च्युली मला काहीच समजत नव्हतं की मी नेमकं काय करत आहो किंवा माझे मित्रसुद्धा काय करत आहे याहीबद्दल मला काहीही कल्पना नसायची. तर हा आहे एक प्रसंग ज्यामध्ये एम्ब्रासिंग झाल्यासारखं वाटतं. तर हा प्रसंग आहे इंग्रजी स्पीकिंग सोडून एका दुसऱ्या विषयाशी संबंधित. आता आपण पाहूया इंग्रजी विषयाचं आपल्याला ज्ञान नाही किंवा इंग्रजी विषयामध्ये आपण परफेक्ट नाही, आपण इनकॉम्पिटन्स आहो, अक्षम आहो, तर त्यावेळेला आपल्याला कसं वाटलं. वन्स आय हॅड बीन टू अजंता वेरूळ ऑन अ स्कूल ट्रिप. अ फॉरेनर केम टू मी अँड आस्क्ड समथिंग अबाउट द केव्ज इन इंग्लिश. His toning of English was quite different and difficult to understand for me.
Though I was considered the bright students in the class, I could not understand the foreigner's language properly and I felt ashamed and embarrassed because it was a simple question but I couldn't answer it. My friends were watching all this and hence it was embarrassing moment for me due to my incompetence in English speaking fluently. तर हा प्रसंग आहे, आपल्याला इंग्रजी भाषा फ्लुएंटली बोलता येत नाही किंवा इंग्रजी भाषेचं प्रॉपर नॉलेज नाही किंवा कोणी आपल्यासोबत काही इंग्रजीमध्ये बोलत असेल तर आपल्याला त्याच्या प्रश्नाची उत्तरं देता येत नाही. त्या संदर्भात मी एकदा अजंठा आणि वेरूळला गेलो असताना त्या ठिकाणी एक फॉरेनर माझ्याकडे आला आणि त्याने मला कुठला तरी प्रश्न विचारला. प्रश्न सोपाच होता परंतु त्यावेळेला मला तो प्रश्न कळला नाही कारण त्याचं टोनिंग पण थोडं वेगळं होतं आणि माझ्यासाठी ते कळण्यासाठी थोडं डिफिकल्ट होतं. आता वर्गामध्ये माझी एक ओळख होती की मी एक हुशार विद्यार्थी आहे. माझे सर्व मित्र माझ्यासोबत होते. त्यांना असं वाटलं की याच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देता येईल परंतु मी गोंधळून गेलो. इट वॉज अ एम्ब्रासिंग मोमेंट फॉर मी. मी गोंधळून गेलो आणि त्याच्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकलो नाही. सर्व मुलं माझ्याकडे पाहायला लागली आणि त्यावेळेला मला फार वाईट वाटलं. तो फॉरेनर तिथून निघून गेल्यानंतर मला तो प्रश्न कळला आणि मला असं वाटलं की अरे यानं तर फार सोपा प्रश्न विचारला होता परंतु त्यावेळेला मात्र मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नाही. तर त्यावेळेला मला माझ्या इंग्लिश नॉलेजबद्दल किंवा मी इंग्लिशमध्ये फ्लुएंटली स्पीक करू शकत नाही किंवा मी प्रॉपरली इंग्लिश अंडरस्टँड करू शकत नाही यामुळे मी थोडं एम्ब्रास झालो, गोंधळून गेलो, मला थोडं वाईट वाटलं. तर हा आहे एक दुसरा प्रसंग ज्यामध्ये आपलं इंग्लिश इनकॉम्पिटन्स म्हणजे आपण इंग्लिशमध्ये कॉम्पिटन्स नाही, सक्षम नाही म्हणजे अक्षम आहो, कॅपेबल नाही हे या प्रसंगातून आपल्याला दिसून येतं आणि आपण त्या ठिकाणी एम्ब्रास्ड झालेलो आहो, गोंधळून गेलो, काय करावं काही आपल्याला समजलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरे देताना आपण वेगळाही आशय निवडू शकता, वेगळंही उत्तर लिहू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्न जो विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर किंवा त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी अंतर्भूत असल्या पाहिजे त्या गोष्टी आपल्या उत्तरामध्ये यायला हव्या. प्रश्न प्रसंग कुठलाही आपण लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 2 फ्रॉम द लेसन 1.8 ओएजिंग टुवर्ड्स एक्सलन्स रिटन बाय अच्युत गोडबोले. आणि जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु अँड थँक्स अ लॉट फॉर बीइंग विथ मी.